सो काही दिवसापासून माझ्या फेसवर अशा प्रकारे काहीतरी पिगमेंटेशन येत होतं आणि माझं बिलकुल लक्ष नव्हतं मी काय करते. बट आता मी माझी स्किन केअर लवकरच स्टार्ट करणार आहे, तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. त्याचे 2-3 दिवसामध्ये माझे स्किन केअरचे प्रोडक्ट येऊन जाईल आणि मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल की मी माझे आफ्टर आणि बिफोरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं ट्राय करेल. सो हाय, हॅलो आणि नमस्कार. आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन आणि स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. सो आज माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हणून मी अशा प्रकारे डाळीचं पीठ, गुलाबजल आणि हळद कधी कधी असं मधून लावत असते. आणि आज असं लावल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ होता, म्हटलं चला घरातले कामंसुद्धा करून घेऊया. सो जेव्हापर्यंत माझं ते फेसवरचं वाळत नाही तोपर्यंत मी घरातले कामं करायचं ठरवलं. जिकडे तिकडे धूळ पसरलेली होती म्हणून छान अशा प्रकारे घर पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतलं. आणि जेव्हा मी झाडाला पाणी देत होते ना तेव्हा कळलं की नागपूरवरून मी आणलेलं झाड त्याला नवीन कळी आलेली आहे आणि हे बघून मी खूप जास्त आनंदी झालेली होते. आता माझं फेसवरचं ते वाळायचं होतं म्हणून म्हटलं चला घरातलं कपाटसुद्धा आवरून घेऊया, कारण सात्विक आणि पप्पा जिकडे तिकडे कपडे विस्कटून ठेवते. सो अशा प्रकारे छान मस्त कपाट वगैरे नीट करून घेतलं. मिरर पण खूप दिवसापासून क्लीन नव्हता केला, तो सुद्धा छान अशा प्रकारे क्लीन करून घेतला. फ्रीज पण छान अशा प्रकारे पूर्ण क्लीन करून घेतली. लगेच आंघोळ केली आणि आता तुम्ही माझ्या फेसवरचा ग्लो बघू शकता. जेव्हापासून मी ते डाळीचं पीठ आणि गुलाबजल आणि ते लावते ना तेव्हापासून फेस खूप ब्राईट करते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चला, माझ्या फेसवरचा ग्लो आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया त्याच्या व्लॉगमध्ये. बाय.